हे आमरण उपोषण वेस्टर्न कोलफील्ड लिमिटेड अंतर्गत माती व कोळसा उत्खनन कंपनीच्या विरोधात आहे. आम्ही गेल्या महिन्यामध्ये 20 तारखेला आमरण उपोषण केलं. त्यानंतर जिल्हाधिकारी महोदय यांचं अधिकृत पत्र भेटल्यानंतर आम्ही ते आमरण उपोषण स्थगिती केलं. त्यानंतर त्यांनी वेस्टर्न कोलफील्डच्या अधिकाऱ्याला बोलावलं आणि बैठका घेतल्या 2दा. परंतु त्या बैठकांमध्ये निर्णय घेणारे अधिकारी कोणीच नाही आले. फक्त वेळ वाया घालून आमचा व त्यांचा दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. आमची मागणी आहे की तुम्ही CMDला बोलवा बैठकीमध्ये, त्यांना आदेश द्या. आदेश देऊन आम्हाला रोजगार संदर्भात मार्ग काढा. परंतु आता आम्ही 1 तारखेपासून विविध प्रकारचे मुंडन आंदोलन, त्यानंतर प्रतिकात्मक पुतळा बनवून निषेध केला. त्यानंतर स्वतःला काळं फासलं. काल आम्ही अर्धनग्न आंदोलन केलं. आज नाइलाजात आम्हाला उन्हात बसावं लागलं. अजूनपर्यंत कोणतीही पोलीस प्रशासनाकडून देखील आम्हाला कोणी विचारायला नाही आलाय. म्हणजे एखाद्या पक्षाचं सिम्बॉल किंवा नेता आमच्या पाठीमागं असणं गरजेचं आहे का? एक सर्वसामान्य माणूस म्हणून संविधानाने दिलेल्या अधिकारानं आम्हाला आमच्या अधिकारासाठी भांडायचा अधिकार नाही आहे का? एवढंच माझं प्रश्नाचं उत्तर द्यावं.